Welcome to our English class, my dear students. Today we are going to learn activity number 1.6 in a class of their own, part 1. We are a class of 60 girls and boys and we are all friends. आम्ही 60 मुला मुलींचा वर्ग आहोत आणि आम्ही सर्वजण मित्र आहोत. Of course, it's true that there are camps amongst us. साहजिकच आमच्यामध्ये गटबाजी आहे, गट आहेत. And sometimes we do have quarrels, arguments, fights, everything. आणि बऱ्याच वेळा आम्ही भांडतो, वाद घालतो, मारामारी करतो, एव्हरीथिंग सर्व काही होतं. बट वेन इट कम्स टू फेसिंग अदर्स म्हणजे जेव्हा इतरांना तोंड देण्याची वेळ येते, इतरांना सामोरे जाण्याची वेळ येते, इवन द टीचर्स, शिक्षक सुद्धा असले तरी, वी आर ऑल वन, आम्ही सर्वजण एक असतो. वी फेस देम टुगेदर, आम्ही त्यांना एकत्रित तोंड देतो, सामोरे जातो. If you see a whole class being made to make 3 rounds of the school ground or copy 100 lines from the book as a punishment, it is most probably us. जर तुम्ही सगळा वर्ग बघितला तर आमच्या वर्गाला शाळेच्या मैदानाचे 3 फेऱ्या मारणे, पुस्तकातून 100 ओळी लिहून काढणे, ही शिक्षा हे आम्हाला सारखी सहजच आणि वारंवार होतच असते. इट इज मोस्ट प्रॉबेबल आमच्यामध्ये ही सामान्य आहे. बट वी डू नॉट टेल टेल्स अबाउट एनी वन, गर्ल और बॉय. परंतु आमच्यातलं कोणीही एकमेकांच्याबद्दल काहीही माहिती सांगत नाहीत, मुलगा असो व मुलगी. वी टेक द पनिशमेंट ॲज अ क्लास, आम्ही शिक्षा ही वर्ग म्हणून सर्वजण घेतो. अँड गेस व्हॉट हॅपन्ड धिस इयर, आणि ह्या वर्षी काय झालं जरा अंदाज करा. वी वेर यूज टू टीचर्स शाउटिंग ॲट अस फॉर पुअर मार्क्स, शॅबी वर्क, इनकम्प्लीट होमवर्क, नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली, अँड ऑल द अदर थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट. आणि यावर्षी काय झालं अंदाज करा. यावर्षी टीचर ज्या गोष्टींबद्दल शिक्षकांना काळजी असते विद्यार्थ्यांच्या बाबतीत, ते म्हणजे कमी मार्क्स मिळवणे, होमवर्क नीट न करणे, अपूर्ण ठेवणे, शाळेत नियमित न येणे आणि अशा अनेक गोष्टी. बट वी डिड नॉट माइंड इट, परंतु या शिक्षक आम्हाला या सर्व गोष्टींबद्दल जरी वरडत असले तरी आम्हाला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. इट मेड नो डिफरंट टू अस, त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही. वी ऑल लाईक्ड अवर क्लास द वे इट वॉज, आमचा वर्ग जसा आहे तसाच तो आम्हाला आवडतोय. वी वेअर इन फॅक्ट क्वाईट प्राऊड ऑफ अवर क्लास, वास्तविक आम्हाला आमच्या वर्गाचा अभिमान आहे. अँड सो वॉज अवर न्यू क्लास टीचर मिसेस देसाई, आणि ह्या वर्षी आलेल्या आमच्या वर्ग शिक्षिका मिसेस देसाई, शी सेड सो इन द व्हेरी फर्स्ट पिरियड, अगदी पहिल्याच तासाला त्या म्हणाल्या, शी सेड आय हॅव हर्ड अबाउट यू पीपल फ्रॉम युअर लास्ट इयर्स टीचर्स, गेल्या वर्षीच्या शिक्षकांच्याकडून मला तुमच्याबद्दल ऐकायला मिळालेलं आहे. अँड आय एम प्राऊड ऑफ यू, आणि मला तुमचा अभिमान आहे. युनिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी, एकात्मता हा अतिशय चांगला गुण आहे. अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट, आणि तुम्ही तो नेहमीच बाळगला पाहिजे. आय एम व्हेरी हॅपी टू बी युअर क्लास टीचर, मला तुम्ही तुमचे वर्ग शिक्षक आहे याचा मला अभिमान आहे. डिड यू नोटीस व्हॉट शी कॉल्ड अस, तुम्ही लक्ष दिलं का की त्या आपल्याला काय म्हणाल्या. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, अतिशय इंटरेस्टिंग आहे, आवडीचं आहे. इट्स नेव्हर चिल्ड्रन, त्या मुलांनो म्हणाले नाहीत. इट्स ऑलवेज गर्ल्स, बॉयज, यू यंग पीपल, और माय डिअर, और यंग मॅन, और यंग लेडी. ते नेहमी बोलताना आपल्याला मुलींनो, मुलांनो, तुम्ही तरुणांनो, लाडक्यानो, माय डिअर लाडक्यानो, यंग मॅन और यंग लेडी, किंवा त्या तरुणी, तरुण, असं ते आपल्याला संबोधत आहेत.
यू फील सो नाईस व्हेन शी सेज. त्या जेव्हा म्हणतात तेव्हा आपल्याला खूप चांगलं वाटतं. नाव दिस यंग लेडी विल शो अस हाऊ टू डू इट. आता ही तरुणी आपल्याला सांगेल कसं हे करायचं, असं जेव्हा त्या म्हणतात तेव्हा खूप बरं वाटतं. वी ऑल लाईक्ड हर व्हेरी मच. आम्हाला त्या खूप खूप आवडतात. लेट्स सी द नेक्स्ट पेज, पेज नंबर 28. Soon it was time for first unit test. लवकरच पहिल्या चाचणीची वेळ आली. After the test, we all got ready to receive our usual share of scolding and punishments. चाचणी झाल्यानंतर आम्ही सर्वजण तयारच होतो नेहमीप्रमाणे शिक्षकांचं खडसावून घ्यायला आणि त्यांची शिक्षा घ्यायला. But when Mrs. Desai came with the progress report cards, शी डिडंट लुक अँग्री. परंतु जेव्हा मिसेस देसाई आमचे प्रगतीपत्रक घेऊन वर्गात आल्या त्यावेळी अजिबात त्या रागवलेल्या दिसत नव्हत्या. शी वॉज रॅदर क्वाईट. त्या अतिशय अगदी शांत होत्या. शी स्माइल्ड ॲज युजल. त्या नेहमीप्रमाणेच त्यांनी स्मित हास्य केलं. बट हर आईज डिडंट लुक हॅप्पी. परंतु त्यांचे डोळे मात्र आनंदी दिसत नव्हते. शी हँडेड आउट द कार्ड्स वन बाय वन. एक एक करून त्यांनी सर्वांना प्रगती पुस्तकं वाटली. मेनी ऑफ अस हॅड फेल्ड इन वन सब्जेक्ट ऑर द अदर. आमच्यातले बरेच जण एक किंवा अधिक विषयामध्ये नापास झाले होते. सम हॅड नॉट अपिअर फॉर द टेस्ट. काही जण परीक्षेला बसलेच नव्हते. अ फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स इन सम ऑफ द सब्जेक्ट्स. काहींना काही विषयांमध्ये चांगले मार्क्स मिळालेले होते. व्हेरी फ्यू हॅड डन वेल इन ऑल द सब्जेक्ट. आणि अतिशय थोडीच अशी मुलं विद्यार्थी होती की ज्यांना सर्व विषयामध्ये चांगले मार्क्स मिळाले होते. सो दॅट्स दॅट म्हणजे एवढंच झालं. त्यांनी फक्त प्रगतीपत्रक वाटली. शी सेड आफ्टर हँडिंग आउट ऑल द कार्ड्स. सर्व प्रगतीपत्रक वाटून झाल्यानंतर त्या म्हणाल्या, सडनली हर आईज वेअर फील्ड विथ टीयर्स. अचानक त्यांचे डोळे पाणावले, भरून आले. शी डिडंट लेट द टीयर्स फॉल. ऑफकोर्स. आणि साहजिकच त्या डोळ्यातून अश्रू ढळू देऊ इच्छित नव्हत्या. शी जस्ट ब्लिंक्ड देम अवे अँड टर्न टू द ब्लॅकबोर्ड. त्यांनी डोळे नुसते उघडझाप केली डोळ्यांची आणि त्या फळ्याकडे वळल्या. आर यू अँग्री विथ अस मॅडम? समवन आस्क्ड. कोणीतरी विचारलं. मॅडम, तुम्ही आमच्यावर रागावलाय का? नो, नॉट ॲट ऑल. मॅडमने उत्तर दिलं. नाही, अजिबात नाही रागावलेली. बट यू डिडंट फील प्राऊड ऑफ अस एनीमोर. परंतु आता तुम्हाला आमचा अभिमान अजिबात वाटत नसावा ना? सुष्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. सुष्मितानं देसाई मॅडमना प्रश्न केला अतिशय हळू आणि मृदू आवाजामध्ये. नो सुष्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. देसाई मॅडम म्हणाल्या, नाही सुष्मिता, मला तुम्ही माझा वर्ग आहात आणि मला तुमच्या वर्गाचा नेहमीच अभिमान असला पाहिजे. कम ऑन नाव लेट अस गो बॅक टू अवर स्टडीज. चला तर मग आज आपण अभ्यासाला सुरुवात करूया. टेक आउट युअर बुक्स. पुस्तकं काढा. We waited after school and talked about it. आपण शाळा सुटल्यानंतर थांबूया आणि याच्याबद्दल बोलूया. Did you notice what Desai ma'am said, अस्मिता? asked स्नेहल. स्नेहलनं विचारलं, अस्मिता, तू लक्ष देऊन पाहिलंस का? She said, I will always want to be proud of you. त्या म्हणाल्या की मला नेहमी तुमचा अभिमान असला पाहिजे. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. त्या अशा नाही म्हणाल्यात की मला तुमचा अभिमान आहे. व्हॉट डू यू एक्सपेक्ट? आय सेड. मी विचारलं की मग त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? सो मेनी ऑफ अस फेल. आपल्यातले बरेच जण नापास झालेत. सो मेनी मिस द टेस्ट. बऱ्याच जणी चाचणीला बसलेच नाहीत. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस? आणि मग
त्याने आपल्यावर गर्व करावा, अभिमान करावा, असं कसं वाटतंय तुम्हाला? So here we complete the part number 1 in a class of their own. You can see there in the picture all the students in their class are discussing on the above topic. Let's see the English workshop. Here is the English workshop. Read aloud the two conversation in this part. या पार्ट मधील दोन कॉन्व्हर्सेशन वाचा. बिटवीन मिसेस देसाई अँड हर स्टुडंट, हा पहिलं. बिटवीन अस्मिता अँड स्नेहल, अस्मिता आणि स्नेहल या दोघींच्या मधलं, आणि मिसेस देसाई आणि स्टुडंट यांच्यामधलं. क्वेश्चन 2, से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर राईट ऑर रॉंग. करेक्ट द रॉंग वन्स अँड राईट देम डाऊन. खालील विधानं चूक आहेत का बरोबर आहे ते ओळखा आणि चुकलेली विधानं दुरुस्त करून लिहा. क्वेश्चन नंबर 3, डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची चर्चा करा. व्हाय डज मिसेस देसाई क्लास लाईक हर. मिसेस देसाई यांना त्यांचा वर्ग का आवडत होता. Question number 3, discuss the following questions. Why does Mrs. Desai's class like her. Mrs. देसाईंचा वर्ग त्यांना का आवडत होता. B, should Mrs. Desai have been angry or unhappy. Should Mrs. Desai have been angry or unhappy. Mrs. देसाई ह्या रागावलेल्या होत्या का अनहॅप्पी होत्या, दुःखी होत्या. दुःखी व्हायला हवं होतं त्यांनी. क्वेश्चन नंबर 4, यूज द इन्फॉर्मेशन टू मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस युझिंग द फॉलोइंग ॲडव्हर्ब्स. आता खालील दिलेली जी क्रिया विशेषणे आहेत त्यांचा उपयोग करून तुम्ही वाक्य तयार करायचे आहेत. ऑलवेज म्हणजे नेहमी, रेग्युलरली म्हणजे नियमितपणे, समटाइम्स म्हणजे काही वेळा, नेव्हर म्हणजे कधीही नाही. यू मे ऑल्सो मेक एनी अदर सेंटेन्सेस युझिंग दीज ॲडव्हर्ब्स. तुम्ही ॲडव्हर्बचा वापर करून इतर वाक्य सुद्धा तयार करू शकता. क्वेश्चन नंबर 5, राईट द फॉलोइंग वर्ड्स इन द appropriate places to complete the following tables. आता खालील टेबल कंप्लीट करण्यासाठी तुम्ही योग्य तो शब्द तिथं वापरायचा आहे. इटसेल्फ, हरसेल्फ, मायसेल्फ, युअरसेल्व्स, अवरसेल्व्स, युअरसेल्फ, हिमसेल्फ. आणि या शब्दांचा उपयोग करून तुम्ही दिलेला खालील जो टेबल आहे तो टेबल कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्वेश्चन नंबर 6, say the alphabets from A to Z. There are 26 letters in the alphabet. Divide them into groups of rhyming letters. For example, Q, U, W are rhyming letters that end with the YU sound. Did you find a rhyming letter for each of the 26 letters? A to Z हे जे मुळाक्षर आहेत ह्या मुळाक्षरांना तुम्ही गटांमध्ये विभागायचं आहे. कोणत्या? रायमिंग लेटर्स, ग्रुप्स ऑफ रायमिंग लेटर्स या मग जुळणाऱ्या शब्दांमध्ये. फॉर एक्झाम्पल क्यू, यू, डब्ल्यू हे जे आहेत हे रायमिंग लेटर्स आहेत दॅट एंड विथ वाय यू साऊंड. या साऊंडमध्ये त्यांचा शेवट होतोय. डिड यू फाइंड अ रायमिंग लेटर फॉर ईच ऑफ द 26 लेटर्स. मग प्रत्येक ए पासून झेड पर्यंतच्या शब्दांसाठी तुम्ही यमक जुळणारे शब्द लेटर्स जे आहेत त्या लेटर्ससाठी तुम्ही शोधू शकताय का वर्ड्स ते फाइंड आउट करायचं आहे. प्रत्येक 26 लेटरसाठी तुम्ही लेटर्स, रायमिंग लेटर्स फाइंड आउट करायचे. नाउ लुक ॲट द लँग्वेज स्टडी.
common nouns. Number 2, some nouns stands for groups of things or people. आता काही वस्तू किंवा व्यक्तींची जी नावं आहेत त्या नावाच्या साठी जे शब्द वापरला जातो ते आहे कॉमन नाउन. सच नाउन्स आर कॉल्ड कलेक्टिव्ह नाउन्स. I repeat this sentence once again. Some nouns stands for groups of things or people. वस्तू किंवा लोक यांच्या गटासाठी जे शब्द वापरले जातात, जे नाम वापरलं जातं त्याला म्हणायचं समूहवाचक नाव. एक्झाम्पल, क्लास वर्ग. अ क्लास ऑफ 60 गर्ल्स और बॉयज. 60 मुला मुलींचा वर्ग म्हणजे दॅट इज कॉल्ड क्लास. क्लास इज अ कलेक्टिव्ह नाउन. पीपल, अ हर्ड ऑफ कॅटल. पीपल म्हणजे अनेक लोक आले. अ हर्ड ऑफ कॅटल म्हणजे गुरांचा कळप आला. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स पक्ष्यांचा थवा आला. अ टीम ऑफ प्लेयर्स खेळाडूंचा संघ आला. अ सेट ऑफ कार्ड्स, अ सेट ऑफ कार्ड्स, कार्ड्सचा एक सेट आला, बंच आला. लिस्ट ऑफ नेम्स, नावांची यादी आली. सो ऑल दीज आर द कलेक्टिव्ह नाउन्स. नोट दॅट कलेक्टिव्ह नाउन्स ऑल्सो हॅव सिंग्युलर अँड प्लुरल फॉर्म्स. आता याच्यामध्ये कलेक्टिव्ह नाउन्समध्ये एक वचन आणि अनेक वचन. सिंग्युलर म्हणजे एक वचन, प्लुरल म्हणजे अनेक वचन, असे दोन प्रकार आहेत. एक्झाम्पल, क्लास, क्लासेस. हर्ड, हर्ड्स. फॉक, फॉक्स. सो मेक अ कलेक्शन ऑफ कलेक्टिव्ह नाउन्स. आता तुम्ही या कलेक्टिव्ह नाउन्सचं कलेक्शन करायचं आहे म्हणजे यादी करायची आहे. जसे एक्झाम्पलमध्ये दिले, क्लास, क्लासेस, हर्ड, हर्ड्स, फॉक, फ्लॉक्स. या पद्धतीनं तुम्ही आणखीन काही कलेक्टिव्ह नाउन्सचं यादी तयार करायची आहे आणि त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. आय होप यू अंडरस्टूड दिस ॲक्टिव्हिटी 1.6 in a class of their own. Thank you. Take care.